अध्यक्ष महोदय, खरं तर या ठिकाणी आमदार शिवतारे बापूंनी जी लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे ती फक्त 9 गावापुरती जरी मर्यादित मांडली असली तरी सुद्धा मी पाठीमागे सुद्धा ह्याच 32 गावाच्या संदर्भामध्ये मंत्री महोदय आपल्यासमोर हेच प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले होते। खरं तर पुणे महानगरपालिकेमध्ये ही 32 गावं आलेली आहेत आणि महानगरपालिकेमध्ये 32 गाव आलेले आहेत। त्याच्यामध्ये वडगाव शेरीचे सुद्धा लोहगाव आलेला आहे, बोरवेल्ला मुळशीची सुद्धा 4 गावं आलेली आहेत। अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेमध्ये ही 32 गावं आलेली। या 32 गावाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी टॅक्सच्या संदर्भामध्ये आदेश दिला होता। आपण सुद्धा उत्तरामध्ये सांगितलं होतं की याची बैठक या अधिवेशनामध्येच घेतली जाईल। खरं तर आयुक्तांच्या समोर ज्या महानगरपालिकेमधले जे आमदार आहेत या ठिकाणी जे समाविष्ट गावातील असतील, ज्यांची गावं या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये झाली असे आमदार असतील किंवा मग महानगरपालिका हद्दीतले जे आमदार आहेत याची एक एकत्रित बैठक तुम्ही अधिवेशन संपण्यापूर्वी घेणं अत्यावश्यक आहे। कारण आयुक्त साहेब कोणत्याही प्रकारचे निर्णय घेत असताना फक्त गोड बोलत असतात, परंतु निर्णय घेण्याची कार्यक्षमता ही त्यांच्याकडे त्या ठिकाणी दिसून येत नाही। त्यामुळे ती एक बैठक घेण्यात यावी। बैठक घेण्यापूर्वी पुणे महानगरपालिकेमध्ये जी गावं या ठिकाणी आलेली आहेत, आज त्यांना काही गावं 2017 मध्ये आले तर 2021 मध्ये, तर या गावांचा खरं तर टॅक्स किती जमा झालेला आहे एकत्रित टॅक्सचा सुद्धा त्यांनी येताना, आज आपण उत्तरामध्ये मला आपल्या उत्तरामध्ये अपेक्षा नाही, परंतु ज्यावेळेस आपण बैठक घ्याल त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी या 32 गावांचा मिळून एकत्रित किंवा गावानिहाय या ठिकाणी टॅक्स स्वरूपामध्ये किती रक्कम पुणे महानगरपालिकेमध्ये जमा झालेली आहे आणि येणाऱ्या आता जे बजेट केलेलं आहे पुणे महानगरपालिकेमध्ये, तर या गावांना त्यांनी कशा प्रकारे न्याय दिलेला आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बैठकीमध्ये त्यांना येताना ते आपण सांगा। मंत्री महोदय ती बैठक ह्या 4 दिवसामध्येच घ्या, कारण ते नंतर गडबड होते। अध्यक्ष महोदय, पुढच्या आठवड्यामध्येच बैठक घेतली जाईल। परंतु या लक्षवेधीशी निगडीत जरी नसली तरी पुणेकरांसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की ज्या विभागाचा मंत्री मी आहे, उद्योग विभाग, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आणि आता विद्यमान देवेंद्रजी यांच्या पुढाकारानं, अजितदादांच्या पुढाकारानं पुण्यामध्ये रतन टाटांच्या ज्यावेळी ते हयात होते त्यांच्या पुढाकारानं CSR मधनं देशातलं एक अतिशय मोठं कौशल्य विकास केंद्र बांधण्याचा निर्णय देखील शासनाने त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्याची मॅचिंग ग्रँट महानगरपालिका देणार आणि उरलेले 160 कोटी रुपये हे टाटा ग्रुप देणार आहे। असं 190 कोटी रुपयाचं सगळ्यात मोठं कौशल्य विकास केंद्र देखील पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या सहकार्यानं उभारण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि याची बैठक लावली जाईल आणि सगळ्यांना या बैठकीला बोलवलं जाईल।